पिंटू शेटकडे द्या की पाठवून मग. नक्कीच पिंटू शेटच्या घरचं बैल आहे. इतरही मैदान हिंदकेसरी आहेत की नाही, हा 2 मैदानाला खूपच पब्लिक असते आणि गाड्या पण खूप आहेत. लोकांची अपेक्षा आहे की आज त्याची हॅट्रिक व्हावी. तिसऱ्यांदा ह्या मैदानात तिथं त्याचा गुलाल व्हावा, 1 नंबर करावा. समोरून आला एक मथुर आणि बकासूर प्रेमी दिसतोय आपल्याला. कुठनं आलाय? कोकणात नाही एवढ्या लांब ना. कैलासवासी निंबाळकर सरांचा सर्जा गटपास झालाय प्रचंड अंतरानं. गाडी कंट्रोल झाली नाही अगदी, एवढी बाहेर आली. कोण कराल फायनल आज? राणी माशी जशी असते त्याच्या माग सगळ्या माशांचं मावळ जमतं ना, तशी गर्दी आज सर्जाच्या माग परत त्यांनी गोळा केली. कालपासूनच तो तसा करत होता घरी, त्यामुळे पोरांना पण मी सांगितलेलं आज त्याला जरा जपूनच त्याच्याबरोबर. त्यांची इच्छा आहे की परत बकासूरची त्याची गाडी पाळावी म्हणून. आमचा एक तत्व आहे की सर्जाबर जी गाडी पळती ती आम्ही 100% पळू, काय आमची अडचण नाही. अंगावरती गुलाल टाकणार मगच जाणार, त्याशिवाय जाणार नाही. त्याशिवाय जाणार फॉलोअर तुमच्या ओढूनच जातील या मैदानात. त्यासाठी मी फक्त एचडी दाखवायसाठी, आपल्या फॉलोअर्सची अपेक्षा नाही, फक्त क्वालिटी दाखवायचं एवढं डोक्यात. कुठनं आलाय? कर्नाटक. कुठला बैल आवड तुला? कुठली गाडी राहिली एवढंच सांग आता. बकासूरची राहील. बकासूर म्हणतात श्रीशा ना? श्रीशा आणि रायवशेटचा पण काढायचा आपल्याला. तर तो कवा काढायचा जेव्हा 3 फेऱ्याचा गुलाल घेईल पहिल्यांदा, तेव्हा रायवशेटचा टॅटू काढायचा. म्हणजे मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो, कमेंट आणि लाईकमधून तुमचा प्रतिसाद सांगा. आपले व्हिडिओ आवडतात का, त्याच्यात काय अजून नवीन बदल हवेत हे आम्हाला कळवत जावा. धन्यवाद. पिंटू शेटकडे द्या की पाठवून मग. नक्कीच पिंटू शेटच्या घरचं बैल आहे. जसं कॉकटेल आहे तसं लक्ष पण आहे. लक्ष पण आपल्याला बैल आहे. आता एक तर मध्ये पाहायला एकदम चांगलं स्पीड लागलं. अर्जुन आणि लक्षची गाडी एकदम चांगली पाहिली. मध्ये पण 2-3 वेळा लक्ष आला होता वरच्या भागात, टॉप मध्येच पळाला आणि चांगला बैल होता. आता कसं वाटतं तुम्हाला? कारण की आता काय पुशेगाव नंतर ह्या मैदानाचा टेम्पो खूप वाढलाय आणि जनतेच्या मनातलं हिंदकेसरी म्हणल्यावरती काल मी आता पुण्यातून येताना पण नाही का रस्त्याने खूप गाड्या होत्या इकडे येणारच. खास इथं गट पास होणं पण खूप म्हणजे गोष्ट आहे. लढत आहे. नक्कीच बघा, आता बघा आपलं पुसेगाव नंतर ह्या मैदानाला आपण जी गर्दी बघाल पब्लिकच्या मनातलं मैदान एकदम. आणि असं हिंदकेसरी आपण पुसेगाव, पेडगाव ही मैदान नक्कीच खूप मोठी आहेत. इतरही मैदान हिंदकेसरी आहेत की नाही, हा 2 मैदानाला खूपच पब्लिक असते आणि गाड्या पण खूप आहेत. आणि याच्यामध्ये आपल्या लक्षांनी गट काढला, खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुफान दिसतोय आपल्याला इथं. पंढरीशेठ फडके यांच्या नावाने गाडी पळती. आता पंढरीशेठ फडके यांना दिलेला हा बैल आहे, पण ज्या मालकाकडे होता त्या मालकाला पुढं बैल एवढा पळत असून पण नाव होईल, नियोजन होतील असं काय वाटत नव्हतं. त्या कारणानं त्यांनी मैत्री खातीर हा बैल इकडे दिला. आणि आता चांगले पैरे वगैरे होत आहेत. मेन हेच होते, शेतकरी बैल तयार करतोय पण पैरे होत नाहीत. पण ह्या जे पहिले मालक होते त्यांनी ओळखलं की हा फडके घरात जाऊन बैल आणखीन नाव करल. त्यांनी पण जास्त आडेवेडे न घेता हा बैल खुशीनं त्यांना स्वतःहून दिला. थोडक्यात व्यवहार झाला होता बैल आणि बऱ्याच जणांना वाटलेलं हे काय पळते वगैरे, पण बैलानं नावाप्रमाणे तुफानच केले. आता चालूला चांगलाच पळतोय बैल आणि कैलासवासी पंढरीशेठ आप्पांचं नाव अजून हा उज्ज्वल करेल अशी अपेक्षा. 88 मध्ये बकासूर पळणार आहे पेडगावच्या मैदानात. सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे बकासूर आणि सगळ्या लोकांची अपेक्षा आहे की आज त्याची हॅट्रिक व्हावी. तिसऱ्यांदा ह्या मैदानात तिथं त्याचा गुलाल व्हावा, 1 नंबर करावा, सगळ्या जनतेचीच अपेक्षा आहे. ही सगळी गर्दी फोटो काढायला, कोण व्हिडिओ कॉलवर दाखवते,
सेल्फी घेते. हे बकासूरवरचं प्रेम आहे आणि बकासूर सारखा आता परत कोणी इतिहास करल असं वाटत नाही. पेडगावच्या मैदानातला इतिहास तर सगळ्यांना माहिती. ओपनला 1 नंबर केला आणि आदतला पण 1 नंबर. आता पण मोठं बक्षीस द्यायसाठी खास पुकारले. गाड्या सुटल्या तरी आवाज आला तरी बघितलं डोळे मिटता मिटता एकदम कान टाव करून बघायला लागलं. बैलच निराळ आहे. सगळे सेल्फी वगैरे झाले. कुठं आलाय? महारायगड कुठं आलाय? महारायगड मैदान बघायला का खास? बकासूर बकासूर कधी आलाय? सकाळी 6 वाजता निघालो. कुठं आलाय वा? परभणीवरून बैल घेऊन आलाय बघायला खास? मैदान का बकासूर? फक्त बकासूरला बघायला? मग हेच मैदान का निवडलं? आता रोज मैदान होतात की. ह्या मैदानात का खास करून वाटलं की बकासूर बघायला जावं? हॅट्रिक झाली पाहिजे. हॅट्रिक साठी सगळेजण आलेत. सगळी गर्दी बघतोय आपण बकासूरसाठी आली. समोरून आला एक मथुर आणि बकासूर प्रेमी दिसतोय आपल्याला. फ्लेक्स घेऊनच फिरतोय इकडे. कुठनं आलाय? कोकणात नाही एवढं लांब ना? तुम्हाला का तिकडे कुठनं एवढा नाद लागला रे? आम्हाला पहिल्यापासूनच आहे. पण एवढं कोकणात तिकडे सावंतवाडीला इकडे चालतात शर्यती पण कमी प्रमाणात. तुमच्याकडे घाटी हे सॉरी गावठी चालतात ना? गट खिल्ला पण असतात का? कधी आलाय तुम्ही तिकडून? टायमिंग होत असतं रात्री. मातीतली रे ते मधल्या भावानं ओळखलं होतं, त्याला नाव आठवलं नाही. पाऊस आहे का तिकडं? पाऊस आहे बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी. होय. तळ भरलं का? नळ भरलं. माझ्या बऱ्याच आठवणीत सावंतवाडीला. सावंतवाडीला होता तुम्ही पहिले? हा राहिलोय मी. हा नाही भेटलं नाही अजून तर. पण काय कसं वाटतं मैदान तुम्हाला? त्यामुळे बऱ्याच दिवसांची इच्छा होती यायची. हा मला चांगलं वाटतंय. मग हेच मैदान का निवडलं होतं याला? हेच मैदान म्हणजे मोठं मैदान आहे ना, जास्त बैल येतात सगळे. मतलब बाकीचे बरेच मैदान मोठी आहेत, पण ह्याचं काय खासियत वाटली की ह्या मैदानात जावं वाटलं? नाही इथे कसे निकाल वगैरे सगळं व्यवस्थित देतात, प्लस सोयीस्कर वगैरे आहे सगळं. सोयीस्कर वगैरे सगळं. कधीपासून बघायला नाद चालू केला आहे? आम्ही बघतो लाईव्हला चालूच असतं, सगळे मैदान असतात ते बघतच असतो. कुठला जास्त आवडतो बैल? बकासूर मथुर. बकासूर मथुर. बऱ्याच जणांची इच्छा होती बरं का की हा जो फोटो झळकतोय तर ही त्याच मैदानात पडलेली गाडी आहे एकत्र, म्हणजे एडिट केलेला फोटो नाही का जोडून वगैरे, ओरिजिनल पडलेला त्यातला फोटो आहे. चालतंय, भेटूया आपण परत. चालेल, धन्यवाद. जालना अमरावती त्या भागातनं जशी बैल आलीत ना, तशी सातारा जिल्ह्यात ज्यांना पावत्या भेटल्या तशीच सातारा आणि पुणे भागाच्या सीमेवरचा बैल हा भोर तालुक्यातला. राहुल्या नाव आहे ह्याचं. बोंगवलीतला आहे ना? भांडे, सागर भांडे. अशी बैल आगीची लय आहेत, म्हणजे जुन्या मानदेशी खिल्लारच्या टाईप. कोसाच आहे, पिवडी लावली त्याला. पायऱ्या वाचून बरीच बैल राहतात आहे ना. हा समजा तुमचं 2 नंबरला जरी उतरत असला आणि दुसरा पण 2 नंबरचा उतरत असला तरी ते पायरा करण्यात ताटतंय तुझा गुलाल कुठे म्हणते आहे ना. पण तरी बी ती गाडी जर गटली एखादी जोडली तर ती टॉपची गाडी हाणू शकते आहे ना.
कैलासवासी निंबाळकर सरांचा सर्जा गट पास झालाय प्रचंड अंतरानं. गाडी कंट्रोल झाली नाही अगदी एवढी बाहेर आली. कसा आहे सराच्या जवळ काय कोणाला येऊन दे. ड्रायव्हर आहे अभिनंदन. ही गर्दी जुनी ही निंबाळकर सरांवर प्रेम करणारी सर्जावर प्रेम करणारी सगळी गर्दी. कोण कराल फायनल आज? का नाही सांगू शकत? काय आज असं काय खालच्या भागातल्या आल्या का? हा, संभाजीनगरच्या गाड्या त्याच राहिल्या गाड्या? आपल्याकडच्या पण 2-3 गाड्या राहिल्या त्या. पण आपण म्हणतो ना चांगला कस निघालेली बैल आपल्या खटाव तालुक्यात असतात, तर त्यातल्या घरच्या गाड्या पण राहिल्या. हो राहिल्या. म्हणजे पुशेगाववाल्यांची घरचीच गाडी राहिली. कुठं पायरा मागा जायची गरज नाही, काय नाही. किती गाड्या आणल्यास? एक गाडी आणली, अजून 2 गाड्या आहेत. कुणाची? रैनाची आणि रुद्राची राहिली. किती गाड्यात होते? 4थ्या गाड्यात. आता गाडी पाळताना बघितली? आता बघितली गाडी पाळ. त्याच गाठात होता? नाही, 4थ्या गाड्यात होतो. काय वाटतंय म्हणजे आता निंबाळकर सरांच्या माघारी लय दिवस असं पडद्याच्या मागच गेलता बैल? त्याची लढत झाली आता. आता बघूया आहे ना. गाड्या फाईट गाड्या पाहिल्या सगळ्या. कुठल्या कुठल्या गाड्या आहेत या गाठात? त्या गाड्यात संभाजीनगरच्या गाड्या 2-3 होत्या. आपल्या इकडच्या 2-3. आणि बघू शकतोय बैल पहिल्यासारखा कमबॅक केला वाटते त्याचं रौद्र रूप बघून. आहे ना. पहिला बी असंच होतं ना अवकळ. बाकी काय बी असो, त्या मालकाने एवढी इन्व्हेस्टमेंट केली त्याला यश यावं, आहे का नाही? चालते. चला तुम्हाला शुभेच्छा. कुठली कुठली गाडी आणणार आता परत? आता बघूया. आता दोघांचा फोन आली लागत नाही. मायबेन ठाकूर आलं? नाही, ठाकूर आला. किती वेळ ते पळायचंय का? चालतं. शुभेच्छा तुम्हाला. ही सर्जाच्या मागची गर्दी ही सगळी परत एकत्र सर्जाच्या माग आता फॅन फॉलोअर्स परत एकत्र झाले. राणी माशी जशी असते त्याच्या माग सगळ्या माशांचं मावळ जमतं ना, तशी गर्दी आज सर्जाच्या माग परत त्यांनी गोळा केली. वेगाचा शेवट सर्जा. छत्रपती संभाजीनगर असेल, यवतमाळ असेल, सगळ्यांना घाट दाखवला ते बाब्या डॉननी. आणि त्याच्या माघारी आता सगळ्या जणांचं 3 फेऱ्यात नाव करण्यासाठी इकडं आगमन होते. त्यातला जॉबर शेट म्हणून आहे. आता कुठला? यवतमाळ ना. किती वेळ गटात आहे? 97 मध्ये का? आणि पायरा कुठला आहे? आयकॉनिक. ते कुठला पहिले? तुमच्या भागातलं यवतमाळच. 2 दिवस झाले आलाय कधी का काल आलाय? 8 दिवस. कुठं राहिला? कुठल्या गावात? आबाईच्या वाडीला. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. फलटण तालुक्याचं नाव या सर्जानं आबादीत ठेवलं. आज जो आपण गट बघितला पेडगावचा, डोळ पारणे फेडणाऱ्या सारखं पाळलं, जीव तोडून पाळला. आज का पाळला, कशासाठी पाळलंय, त्याच्या मागे त्याचं स्वतःचं वेगळं कारण असू शकतं. कारण की जुन्याच नावावर पळतोय ना बैल. हा, जुन्या सरांच्या आणि शंभूच्या नावावर पळतोय. म्हणजे गावातल्या गावातच तुम्ही ठेवायचा निर्णय घेतला बैल, म्हणजे खरेदी करून परत आपल्याच तालुक्यात आणला. हे एक मोठं तुम्ही चांगलं केलं. तालुक्यातलाच आज महाराष्ट्रातला टॉपचा बैल आहे तो तालुक्यातच राहावा ही थोडक्याचं उद्दिष्ट होतं त्या मागचं आमचं, म्हणून आम्ही बैल घेतला. आजच्या पाळात आणि नेहमीच्या पाळात काय तुम्हाला फरक जाणवला? आज सर्जा पहिल्यासारखा पळला टॉप मध्ये. म्हणजे पहिला जो पळत होता ना सर्जा, त्या टाइप मध्ये सर्जा पळला. त्या टाइप पळला.
आणि आज जे अग्रेशन होतं ना त्याचं हो ते नेहमी जुना जो असा अग्रेशन होतोय बघा, आता हे सारखं असं चंचल राहायचा पाहिला, कधी एखाद्याला ढोबाळतोय काय करतोय, म्हणजे ते काय एकदम कावरा बावरा होऊनच होतं मग. पण तसंच होता, म्हणजे आम्हाला ती कालपासूनच तो तसा करत होता घरी. त्या पोरांना पण मी सांगितलेलं आज त्या जरा जपूनच त्याच्याबरोबर थांबा, कारण कालपासूनच त्याचं असं नाचणं ऍग्रेशन किंवा घरी लाता बिता टाकणं कालपासूनच चाललं होतं. म्हणजे लहान एखादं वासरू असतं का नाही, कोकरू उड्या मारणं, लाता झाडणं, तशी त्याची सवय अजून तशीच आहे. हो तशीच. आणि आता तुम्ही मगाशी पण बघितलंय मी त्याला बाळा वगैरे म्हणून तुम्ही हे केलं त्याला, म्हणजे आमच्या गोट्यात जेवढे म्हणजे नंदी येत आता त्या सगळ्यांना मी बाळा म्हणून हाक मारतो. ह्याला सुद्धा बाळाच असते हाक, आमच्या बाजाला बी बाळाच हाक असते. आणि बाळाचेच गुण आहेत त्याच्यात. बाळाचे ते म्हणजे बारक्या बाळा घेतच काम आहे त्याचं सगळं. त्याला गोड बोलेल तेवढं तेव्हा नीट राहतो. त्याला इतके दिवस यश तुम्हाला हुलकावून येत होतं, नाही तसं पैसे येत होतं काय? सर्जाला आल्या सर्जानी मला आल्या 1 नंबर बी दिले, गुलाल पण दिले. फक्त प्रत्येक बैलाचा बॅड पॅच असतो थोडासा, तो होता त्याचा. पण आता परत त्यांनी दाखवून दिलं. घेतो का मुलाखत? थांब ना जरा. बरेच दिवस बॅड पॅच मध्ये गेला तुम्ही, एवढं म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेची खरेदी करून सुद्धा कुठं कोण वायदी मागल वगैरे असे प्रकार चालू होते. बाळा सर जया गप गप बस गप बाळा गप. घरात पण असंच करतोय? नाही घरी एवढा नाही करत, मैदानावर क्राऊड जास्त दिसला, पब्लिक जास्त दिसलं त्याचा करतो. घरी एवढा शांत असतो. काय ह्या मैदानाची एक खासियत आहे, वेगळंपण आहे. आणि काय तयारी केली ती खास वेगळी? नाही काय तयारी, आपलं त्याचा व्यायाम वगैरे त्याला मी आरामात ठेवला होता. 15 तारखेला पडला होता म्हणून, 21 तारखेचं मैदान म्हणून आरामात ठेवला होता. त्याची नेहमीसारखी तयारी असे, त्याला काही विशेष त्याला तयारी घ्यावीच लागत नाही, कारण ते असतानाच त्याला दाट काढावा लागतो. लई दिवसांनी काढून जुळत नाही त्याला. जनतेच्या मनातला पायरा परत होऊ शकतो का? होऊ शकतो. कधी काय नियोजन झालंय? नाही तस काय, पण काय शेट म्हणले ते अजित शेट म्हणले तरी पळू काय आमचं नाही. आणि बऱ्याच जणांची इच्छा आहे की परत बाकासुरची त्याची गाडी पाळावी म्हणून. आमचा एक तत्व आहे की सर्जाबर जी गाडी पळती ती आम्ही 100% पळू, काय आमच्या अडचण नाही. आमच्याकडं आमचे कोणाचेच मतभेद नाहीत. आपले सगळे बैलगाडी क्षेत्रात आपल्याला सगळे समानच आहेत, त्यामुळे काय विषय नाही. तुमच्याकडे आला पण त्याच्यानंतर तुम्हाला जरा थोडे दिवस गॅपवर असले, मग काय वेगळं त्याला खाण्यापिण्यात आहारात बदल केले? पहिलं तुम्हाला काय त्याचं डायटेशन काय माहिती नव्हतं तुम्हाला? बैल आहे ना, आल्या कुठल्याच जागी होतो मॅच होत नाही लगेच. म्हणजे त्याचं साधं आहे की तो साधा मैदानात जरी आला, जर इथं जर जवळजवळ 30-40 तास 35 तास म्हणलं ना तरी ते उभा राहतो, बसतच नाही. गोट्यावर सुद्धा आमच्याकडे बी तो मॅच व्हायला थोडासा वेळ खात होता, त्यामुळे पण आता म्हणजे एकदम व्यवस्थित ते सेट झाला आमच्या इथं, काहीच प्रॉब्लेम नाही. पण थोडा काळ घेतला त्याने सेट व्हायला. घेणार ना शेवट, आता आपण जरी दुसऱ्या गावात गेलो तरी तसंच होतं. चालतं, धन्यवाद सर, शुभेच्छा देतो तुम्हाला. ट्रेननी पण इथं एवढ्या यायला मैदानावर कसं काय आला तुम्ही? नाद लागतो त्या गोष्टीला. नाद लागतोय नांदे एकच बैलगाडा शर्यत आहे ना? काय काम करतात सगळे? शेती. प्रत्येकाकडे याच्याकडे 10 गावी, या भाऊकडे 10 गाई, प्रत्येकाकडे 10 गाई, तरी दूध माझ्याकडे 10 म्हशी, तर मी दूध सोडून आणणार बघायला. मग आता तिथं कसं काय नियोजन लावले? वडील बर एक मजदूर लावून दिला त्यांच्या हाताखाली. जायचं काढताय दूध बिध ते काढतात का? एक हिंदकेसरी मैदान म्हणून आम्हाला यायची लय हौस होती. आम्हाला 10 वर्षापासून हौस होती, पण यंदा आम्हाला चान्स भेटला, आम्ही आलो इथं येऊन. आम्हाला तुमच्या इथला आता कुठला टॉपचा बैल आलाय का इथं? राजा छोटा कोणाचा? या मैदानात 3 नंबर घेतला. ते शाकीर त्यांच्यातला? नाही, आमच्या 40 गाव ते संभाजीनगरचे. संभाजीनगर. अच्छा, आम्ही 40 गावचे. गोपाल फौजी आणि नितीन पाटील डांबरून
यांचा राजा आणि भद्रा यांनी मागच्या वर्षी 3 नंबर घेतला होता इथं आता ओपनला. तीच गाडी पळणार आहे का? तीच गाडी ओपनला आपला याला पडणार आहे, आदतला पडणार. उद्या पळणार आहे हो का? उद्या पडणार आहे. बघितलं कुठं बांधली गाडी? गाडी घरी आहे आता. गडी इथे बांधली इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे. बर घरी बांधलं ठेवलं. आता तुम्ही तिथे गेलता का? नाही आम्ही direct आता मैदानाला आलो, आता संध्याकाळी तिथं जाणार आहे मुक्कामाला. म्हणजे उद्याच्याला ती गाडी बघणार आणि मग जाणार. मग जाणार. अंगावरती गुलाल टाकणार मगच जाणार, त्याशिवाय जाणार नाही. त्याशिवाय जाणार नाही. अशी जिद्द पाहिजे है ना. इतकंच पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही सर्व काम धंदा सोडून 600 किलोमीटर अंतरावर आलोय. 600 किलोमीटर अंतर. बरं, यात नोकरी कोण करतं का नाही? कोणी नाही, सर्व शेतकरी, हाय कॉलेजला आहे का? सर्व शेतकरी. आग भाऊ पुण्याला कॉलेजला. का? काय सांगून आलं इकडं? देव करायला आलोय बुवा. आपले चॅनल लय पोचलेलं आहे. मातीतले हिरे हो मातीतले बघितलाय? चालेल. हो बघितले. बघितलंय ना. मी आता व्हिडिओ बनवत नाही हो कधी, पण आता ती खास ह्या मैदानासाठी बऱ्याच जणांची इच्छा होती एचडी नाही, हे व्हिडिओ मैदान तुमचं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फॉलोअर तुमच्या ओढूनच जातील या मैदानात. त्यासाठी मी फक्त एचडी दाखवायसाठी. हो. आपल्या फॉलोअर्सची अपेक्षा नाही, फक्त क्वालिटी दाखवायचं एवढं हो, डोक्यात हो. आहे. बाकी काय नाही. चालेल चालेल. भले 200 लोकांनी बघू दे, पण ते 200 माझे कट्टर आहे बरं, बरं. असे. चालतंय, चला तुमच्या राजा गुलाल घेऊ दे उद्या. शुभेच्छा देतो तुम्हाला. महाराज म्हणून आता मध्ये लय फेमस झालता बैल आपल्या तर घाटावी पळायला 2 बार. तर तो हा महाराज आहे. तर जास्त करून आपण मैदानात नसल्यामुळे आज पहिल्यांदा आपण बघतोय. दादा पटात पळतो ना लय सेकंड काट्यावरती. आज कोणा बरे काय पायरा? दुर्गा बरोबर का? कितव्या गटात गाडी झालं? कितव्या गटात पडला? 32 का? आपण जसं जसं पूर्व दिशेला जातोय तर हे सगळ्यात आधी येऊन गाड्या राहिल्यात ते सगळ्या चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिन्नर इकडच्या गाड्या. आणि एका दाव्यावर बांधलेली दिसली लगेच ओळखून जायचं की ही त्याच भागातली, कारण तिकडचीच पद्धत आहे ही एका दाव्यावर बांधायची. काय नाव आहे दादा बैलाचं? काशी. काशी का? मुंबईचा एक काशी म्हणून लय पळायचा, त्याच्या माघारी आता हा एक काशी आपण बघतोय. सागर भुसारी आहे. अच्छा, बुलढाणा. बुलढाणा. आमचं गाव 20 किलोमीटर अंतरावर आहे, माळवंडी बुलढाण्यापासून. तिथला पहिले का? हो. आता आज कोणाबरोबर पायरा गेलता काय? आमच्या शेजारी एक पारत गाव आहे, सोन्या नावाचा बैल आहे. बर. त्या बैलासोबत. मग हे घोडा बैलातला बैल आहे का? नाही घोडा बैलातला नाही. तुमचं आम्ही पाळायला वासरू आणलेलं होतं घरी. बर. त्यातला आहे, घोड्याबरोबर आणला नाही. सेकंदातला आहे का? हो सेकंदातला. एवढ्या लांब यायचा निर्णय घेतला तुम्ही आज? बऱ्यापैकी म्हणजे 200च्या वर पावत्या तुमच्या भागातच होत्या तिकडच्या. आमच्या इकडे 40 गावला जवळ पडतं आम्हाला. आम्ही 40 गावला गेलोय, तिथं पहिला 2रा नंबर केला, 1-2दा 2 पहिले नंबर केले. त्यामुळे असं पाहिलं की कोण समोरले पळ येतं, त्यामुळे आम्ही इकडे यायचा निर्णय ठरवला. पुढे जाऊन वाढतोय का? हो. आता किती दाती झालंय? 4 दाती. 4 दाती. त्याला खायला प्यायला कसं काय आहार असतो काय? खायला हेच आपलं साधंच चारा भूस वगैरे. बलमाच ना? ते बी तुमच्याच भागात आलं ना तुमच्या बरोबर? एका पायऱ्यात पडली ना गाडी. नाव काय आता आपलं? विठ्ठल सर्जेराव लाटे. लाटे. आता हा दुसरा झाला ना? हो. एकदम शांत बसलाय. काय अचानक कसं काय आजारी झाला? तर आजारी झाला हे आम्ही टेम्पोतून घेऊन आलो की वाटाणात आजारी पडला होता थोडा, पण इथं आल्यावर जास्त पडला आजारी, तरी मी या गाडीला टाकला. अचानक कसं काय आजारी झाला? पण म्हणजे काय ते काटा मारू लागला वाटाणा. बर. हा, तो आम्ही एका जागेवर 2.5 तास उतरला. हा. पण तरी तो काय पाणी गिनी काय चारा खाईना, आज 4 रोज झालं काहीच करीन. ते पाणी बी पेन बिस्लेरीनं पाजलं तरच पाणी पेत म्हणे. बर. नाही पेत नाही असं. ही इंस्टाग्राम वर लय वेळा जोड दिसतो. हो, मान्या ठाकूर नाव. आणि आज इकडे यायचा निर्णय कसा काय घेतलेला तुम्ही? आम्ही काय झालं माहितीये का, हे प्रदीप अवचार ड्रायव्हर आहेत आमच्या गाडीची.
हे हा तर हे म्हणले आपण घरी आले ते आपण म्हणले जाऊत म्हणले आपण इथं मैदानाला हा ठरवलं आम्ही 4-5 वाजताच हा हो लगेच टेम्पो गिम्पो केला पिकअप लगेच टाकलो असं ह्याचं नाव मने आहे म्हणे आणि आता ही दुसरा झालाय हो ह्याची जात कुठली नेमकी जात याची लाल कांदार आहे लाल गांधारी का हळी कार्ड आहे का ह्यो सायवाल मध्ये क्रॉस आहे हा? सायवाल मध्ये क्रॉस नाही ना नाही लाल लाल कांधारी मध्ये हो. तुमच्या भागात मध्य प्रदेश वगैरे जवळ लागतं का बाउंड्री वगैरे असं काय आहे नाही का? नाही लांब आहे लांब आहे ना हो. मग तुमच्या भागात ही असली कशी काय येतात म्हणजे लाल कांदारे म्हणा पर नागोर जातीचे हो आहेत हे काय आहे, गाईला गावरांना झालेली वासरे बर हो मग कुठनं खरेदी केली काय शेलूतून केलेली म्हणजे तिथे मूळ शेतकऱ्याकडे होता का हो जोडीच होती मने टाकून तुम्ही ही निवडता कसं आता हे आमच्याकडे असतं का नाही हा. की म्हणली असते ही काय डंगर पळायचे हो. म्हणजे नाही का हो. आमच्या इथं असं झाले हा. शेपटात हात घालून बघ कुठं अजून हात घाल आणि करंट्या का बघ हो. वासरू तुम्हाला सांगतो आज बुखारले फक्त अर्ध्यात मोकळं सोडले आजपर्यंत 1100 फुटपटीत कासरा हातात धरणं वासरा कासरा हातात धरून देत नाही ना कासरा सोडूच देत नाही वासरू आता व्हिडिओ बघितली मगाशी तुमच्या हो. मोबाईल मध्ये मी जबरदस्त पळी त्याचा हो आता परत कुठं नियोजन केले का 61 फाट्याला नियोजन आहे 16 तारखेला घरची गाडी आणणार घरची गाडी मने ठाकूरची येणार तीच गाडी आणणार हो प्रदीप आगकर ठरव हा हा हे ठरव तुम्ही बोला 200 ड्रायव्हर काय कसा पळ आहे यांचा म्हणजे खालनं तळातनं जास्त स्पीड आहे का कसं काय शेंडाचं बुड वासरू सारखं चालतं हा शेंडाचं बुड सारखं चालतं बुडापासून बर थोडी तुमची भाषा जरा वेगळी आमच्याकडची भाषा वेगळी तर तुमच्याकडचे काही शब्द जरा समजून घ्या ना आम्हाला अवघड जात म्हणून एखादी गोष्ट जरा परत परत विचारायला लागते तर त्याला सांगा बुड तर शेंडा सारखं बोलतो बुडा तळापासून हा शेंड्यापर्यंत सारखंच चालतं शेंडा म्हणजे पुढे निकालापर्यंत निकालापर्यंत हा. हा. तळातून पण निकालापर्यंत सारखं एकसारखं पळते आणि तो दुसरा जो बैल आहे त्या बरोबर गाड्यात पळतो त्याला तळ जास्त आहे का ह्याला तळ जास्त आहे सारखाच सारखाच बोलणं दोन्हीला पण कुठनं आलाय कर्नाटक कुठला बैल आवडतो तुला मथुर आज राहिला गर्णिकेचा राजा गर्णिकेचे राजा नाही गर्णिकेचा राजा आहे का सेमीला हा गर्णिकेचा राजा आहे का सेमीला मला एवढं काही माहित नाही माहिती. मथुर आणि बकासूर एका सीमित आहे ते फॅन राजाचा म्हणून आला नाही ह्याला मथुर साठी एक नंबर आहे कन्नडीत सांग तुमच्या भाषेत धारवाड कन्नड मध्ये सांगू का ನಾ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಂದೀನಿ ನನಗೆ ಬೇಕಾಗಿದ್ದು ಮತ್ತೂರು ಫೈನಲ್ ಹೋಗ್ಬೇಕಾಗೈತಿ ಫೈನಲ್ ಹೋದ್ರೆ 1 ನಂಬರ್ ಆಕತಿ ಆದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಬಡವರದ ಮಂದಿದೊಂದು ಯಾವ್ದಾರ ಫ್ಯಾನ್ ಬರಲಿ ಅಂತ जय महाराष्ट्र म्हण कन्नडीत मराठी सांगू का कन्नडीत जय महाराष्ट्र म्हण कन्नडात जय महाराष्ट्र म्हण जय महाराष्ट्र कन्नडीत म्हण कन्नडीत जय शिवाजी जय शिवाजी कुठली गाडी राहिली एवढंच सांग आता बकासूरची राहील बकासूरची मथुर पण आहे पण तरी पण बकासूरच राहणार बकासूर राहणार आहे हॅट्रिक होणार आहे हॅट्रिक होणार हो ना 100% उद्या पण कुठली गाडी विल्याची मथुर मथुर कुठली गाडी विल्यात मथुर बकासूर मथुर लाईव्हचं काय झालं स्क्रीनला डिस्कनेक्शन होते गर्दी एवढी वायर कोण हलवली काय झालं तर पब्लिक चिडते इकडे काय होतंय आली स्क्रीन जाऊ द्या
लागलाय काय कळलं पण नाही आपल्याला स्क्रीनवर बघत असल्यामुळे बघा बकासूर बकासूर असं ऐकायला मिळते कुठली लागली मथुर मथुर लागला वाटतं माहित नाही तर बघूया कुठली गाडी लागली कुठली गाडी लागली कळत नाही बकासूर म्हणतात अंगावर काटा आलं कळतंय का काय पळायचं सगळे इकडे तिकडे ही गाडी इकडे आली ती गाडी तिकडे आली सगळा खेळ आहे आज यांना मी टपावरती बघितलं ज्यांना बरेच जण रोज व्हिडिओ बघत असतील रील्स वर दे इंस्टाग्रामच्या किंवा काय व्हिडिओ असतील आपलं युट्यूब चॅनल यांच्यापेक्षा यांचा पोरगा फेमस यांचा पोरगा म्हणला तर रायबा रायबा होय बरोबर आहे लेकासारखं प्रेम आहे बर ते बाप बेटाचं जमत नाही तसं यांची गत आहे ह्यांचा रायबाचं कधी जमत नाही अजूनही रायबा त्यांना मारायला बघल काय करेल पण आईची जी सावलीत म्हणतो आपण माया तसं वहिनींच्या अगदी डोकं ठेवल मांडीवर झोपल सगळं असं लाडोबा आहे वहिनींचं तुम्ही कसं काय इकडं युट्यूब कडे वळला कसं काय कारण लेकीच्या नावानं होतं चॅनल पहिले हो ते मंडळीने चॅनल चालू केले म्हणजे माग लागलेले माझ्या चॅनल चालू करा म्हणून मग त्यात 1-2 वर्ष गेलो मी नको म्हणत होतो चालू करायला परत लयच फोर्स केला म्हणून चॅनल चालू केलं मग ती घरातल्या रेसिपी परत बाहेरचं ब्लॉगिंग आपलं देवाचं वगैरे दाखवायचं परत रायबा शेट जन्माला आले 1-2 व्हिडिओ टाकला आपण आणि व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झालो परत म्हटलं आपला कंटेंट बहुतेक घेऊ आहे रायबा शेटचे व्हिडिओ दररोज दाखवायला लागलं त्यात आपलं ते जीव पण वाचला आता ते काळीच झाले आपण आणि बरेच जण त्याच्याशी नाही का अटॅच झालेत बरेच त्याला भविष्य पण आहे तुम्ही आदतला वगैरे झुपून ते फेरे वगैरे चालू होते त्यावेळेस माझ्या चॅनल वरून मी कमेंट टाकली होती की थोडं थांबा जरा त्याला उज्ज्वल भविष्य मग थांबलोयच सगळ्या आपल्या फॅमिलीला माहिती आहे सासर फॅमिलीला त्याला काय असेल ते दुष्यातच आपण हे करणार दुष्यात आता दुष्याची ज्याला अंगची ताकद पहिली एवढी आहे ना बाळसा जाडल्यासारखी हो लय ताकद तेव्हा आईला बी लय प्यायलाय तो लय प्यालाय आणि निगा पण तशी होती हो रायबा विषय आपलं तुम्ही हे सगळं युट्यूब चॅनल चालवता त्यामागे कसं म्हणजे गणित तुमचं सोशल मीडिया टीम तुम्ही केली माग कसं काय नाही सोशल मीडिया एडिटिंग वगैरे कोण करतं मग मी आणि मंडळी दोघं मिळून मग काय काय नक्की करताय काय का आता तुम्ही खाद्य निर्मितीमध्ये पण उतरलाय होय त्यात पण उतर बैल पण सांभाळताय होय टॅटू दिसतोय लेकीचा बघू आपण दाखवा लेकीचा टॅटू दिसतोय श्रीशा ना श्रीशा आणि रायबा शेटचा पण काढायचा आपल्याला तर तो कवा काढायचा जेव्हा 3 फेऱ्याचा गुलाल घेईल पहिल्यांदा तेव्हा रायबा शेटचा टॅटू काढायचा म्हणजे असं ठरवलंय आपण करल लवकरच गुलाल तो पण करल म्हणजे आजचं कसं काय नियोजन केलं काय आज
आज ब्रह्माशेठ आपल्या आजारी पडले होते. इथं मैदानात आणला ना आजारी पडला. 4 नंबरला उतरला. 4 नंबरलाच उतरला. बाजी ज्यावेळेस पळायला सुरुवात झाली ना त्यावेळेस मी 2-3 जणांना आमच्या युट्यूबर मध्ये मित्रांना विचारलं होतं नंबर मिळला तर बघा म्हणून, पण नंबर दिला नाही. त्यावेळेस आपल्या नियोजनात बिंगे म्हणून बैल पळला चांगला कुडसवाड्याचा. एक 15 दिवसापूर्वीच त्याचं निधन झालं. पण मुंबई गाजवलेला बैल होता. मग ती माझी लई इच्छा होती त्यावर पळायचं, कारण बाजीचा पळच तसा होता. बाजीचा पळच तसा आहे. बाजीला लवकरच आम्ही मैदानात काढणार आहे. बाजीला आहे त्या रुटीनवर आणणार आहे. तरी आता बाजी रायबा पूर्णपणे लक्ष द्यायचं. रायबा लक्ष आहे. चालतंय, कधीतरी आता तुमच्याकडे पण येऊ निवान. आपलं नक्की गाव कुठले? सांगली जिल्हा, तालुका वाळवा, कासेगाव हिंदकेसरी मैदान होतं ना, तिथून 1 किलोमीटर गाव आहे आपलं. तुमचा व्यवसाय वगैरे काय? आता बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल. शेती, शिक्षण वगैरे झाले, भावा शिक्षण झाले, माझं शिक्षण झाले. काय शिकलाय? शेती आम्हाला जास्त आहे. तर आजचं पण तुमचं नियोजन चांगलं होतं, पण बैल आजारी असल्यामुळे तुम्ही म्हणताय ना जरा काय बैल संध्याकाळ होताच फ्रेश. इथं आणला, परत इथं आणले उकरत पण होता. आणि आम्ही गेलो फाटी बघायला. फाटी बघायला सकाळी 6ला गेलो. परत येऊन बघतोय तर बाबा मान टाकूनच बसलेला खाली. काय झालं आता ते काय, तरी पण झोपला. म्हणलं आता एवढ्या लांब आलोय, पळाला तरी पण चांगला. आणि तुमचं टीम वर्क पण चांगलं झाले. आम्ही बऱ्याचदा बघतो. होय, टीमवर्क टीम तुम्हाला चांगली झाली. म्हणजे पोरं नाही का जीव लावून करतात. त्यांच्या सपोर्टमुळे तर आपण इथपर्यंत आहे. आणि आपली फॅमिली. मध्ये एक व्हिडिओ बघितला होता, तर बैल सुटला होता, तुम्ही ट्रॅक्टर मध्ये बसलेला, मका टाकली, पकडला. भारी इन्सिडेंट बसलाय घेऊन. तर इथं पण आज आलो. इतकी फॅमिली भेटायला आली आपल्याला. म्हणजे 66 फॅमिली म्हणतो आम्ही. लय भेटायला आली. जवळजवळ मला वाटतं 50-60 तरी झाली असतील. आणि फोटोशूट वगैरे झाले बाकीचे. आणि आता आपलं चॅनल आहे ना, तर माझं नाव अजून कोणालाच मी सांगितलं नाही 3 वर्षात कधीच. माझा चेहराही कधी दाखवत नाही, पण आवाजावरून बरीच जण मला ओळखतात. चॅनलचं नाव सांगा की तुमच्या? मातीतले हिरे म्हणलं की आवाजावरून ओळखतात. दादांच्या चॅनलचं नाव आहे मातीतले हिरे. सबस्क्राईब करा आपली फॅमिली. 66 फॅमिलीसाठी एक बघा त्यांनी मेसेज दिलाय. असाच आमच्या जसा आम्हाला सपोर्ट करताय तसा या दादाचा पण सपोर्ट करा. धन्यवाद धन्यवाद. चालते, तुम्हाला पण सेमी बघायच्यात, जास्त काही वेळ घेत नाही. तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. टपावर उभा होतोय, दादानी बघितलं तर चला आलो खाली. मी उतरवलं जबरदस्ती. हो, भेटूया नक्की नक्की या शेड वरती. नक्की नक्की. चला, थँक्यू. ड्रायव्हर कुठली गाडी? कुठली गाडी? बुलढाणा आहे का? बुलढाणा. आणि हा बैल ह्याची मागाशी मुलाखत घेतली आहे आम्ही, ते पलीकडच्या घेतली. काशी नाही तो? काशी कुठलंय? नाही, काशी पलीकडचं ना आहे का? बर, नाही मग ते दुसरं होतं. काय झाले, तुमच्याकडे एकाच कासरे असतात आणि 80 नंतर बऱ्यापैकी तुमच्या भागातल्या गाड्या पडल्यात आणि दिसायला पण जरा अशी काय काय एकसारखी असतात. त्यामुळे जरा माझी गफलत झाली. कुठं उतरला होता तुम्ही? मैदानावर. किती झाली येऊन राहिले? 2 दिवस अगोदर राहिला का? कसा होता अनुभव इकडे आल्यावर तुमचा? किती सेमीत आता? 10वे सेमी, शेवट सेमीत. पब्लिकला पहिल्यांदा झालं ना इकडं? नाही. आधी कुठं आलता? नाशिक. नाही, सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा आलेला. भाग्यनगरला गेला दुसरा नंबर. सातारा जिल्ह्यात नाही ना भाग्यनगर? तिथं कधी आलं? बर, इथं सातारा भागात पहिल्यांदा पाळतात ना तुम्ही? इथं कोरेगाव, कुशेगाव कुठं नाही ना पाळला? पळाला का कोरेगाव?
कुठल्या माहिती आहे हिंदी केसरीच्या का? बर 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 बकासूरच्या ह्याची कसं काय चालते? येऊ द्या चला फायनलची बैलगाडी मला गाडी आणि काही चौधरी कैलास साहेब रोहित सतीश या स्टेजकडे काय झालंय राहुल बाबा कुठला कोण वडगाव हवेली पुणे पुणे कराड बसले पब्लिक कसला कागद घेतलाय खिशात पण राहुल भाईला विचारायचं तुम्ही रोज अड्ड्यातलं दिसताय आहे ना कोण करल म्हणजे जाणकार माणसाला विचारायचं रोज अड्ड्यातलं दिसतंय तुम्ही कुठं आलं तुम्ही मांडव्यात आलोय त्याला कॉम्पिटिशन कोण आहे कुठला म्हणजे आता राहिली कुठं गाडी फायनलला कुठं गाडी हा पवार नावन हा 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 तेच चिमण्याचं कॉम्पिटिशन वाटते कुठं आलाय जळगाव सकाळी भेटलेला अपेक्षा होती आपला बकॅडॉन आणि सर्जा या वर्षी गुलालामध्ये राहून एक नंबर करावा. भाई जरा सगळ्यांना प्रश्न होता भाई कागद काय दाखवत आता बारीक तिकडे गर्दी झाली चोर पकडलाय आणि आता तुला पब्लिक मधनं वहिनींनी चोरलाय काय बाबा काय म्हणली काय आपलं फायनल राहिली पाहिजे गाडी एक नंबर. अरे अजून गेम मध्येच अडकलाय काय मित्रा अरे काय एवढी मोठी गेम केली त्यांनी